नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झालाय. अगदी सुदृढ लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येते. दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील बनवण्यासाठीचा एक जनजागृती उपक्रम आहे. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधी हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ शकतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये हृदयविकाराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम 2018 पासून भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या व्यासपीठावर एकत्र येतात व टीव्हीद्वारे आपली चर्चा सादर करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच पुण्यामधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर ईश्वर जनवर, डॉक्टर सचिन हुंडेकरी, डॉक्टर अजित कुमार जाधव आणि डॉक्टर विक्रांत खेसे. नमस्कार डॉक्टर. आजच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न डॉक्टर ईश्वर जनवर यांना आहे. डॉक्टर, हृदयविकाराचे किती प्रकार असतात आणि लक्षणे कुठली असतात? त्याचबरोबर स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये हे लक्षणे वेगवेगळी असतात का? आणि त्याचबरोबर स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या हृदयविकाराकडे दुर्लक्ष केलं जातं, तर हे दुर्लक्ष का केलं जातं? तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स दिला ते अगदी खरं आहे. खूपच झपाट्याने हृदयरोग वाढत चाललेला आहे. हृदयरोग जसं तुम्ही सांगितलं आता कुठल्याही एजसाठी लिमिटेड राहिलेलं नाहीये. अगदी सुदृढ लोकांमध्ये पण हृदयरोगाची लक्षणं दिसून येतात आणि एवढं व्हेरिड सिम्पटम्स आहेत या हृदयरोग ह्याचे की कोणाला जबडा दुखू शकतो, कोणाला छातीत दुखू शकतं, कोणाला खांदा दुखू शकतो, कोणाला पाठीत दुखू शकतं. तर माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर वयाच्या 40 नंतर असाल, तुम्हाला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, तुमच्या घरात कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झाला असेल, तर कुठल्याही लक्षणांना ज्या तुमच्या नेहमीच्या डेली रुटीनपेक्षा जी वेगळी लक्षणं आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टला भेटून काही टेस्ट, बेसिक टेस्ट जसं 2D इको आहे, स्ट्रेस टेस्ट, याच्यावरून आपल्याला अचूकपणे निदान करता येईल हे प्रॉब्लेम्स, ही जी लक्षणं आहेत, ही जी सिम्पटम्स आहेत ती कार्डियक आहेत किंवा नाही आहेत आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. तुमचा जो दुसरा प्रश्न होता तो पण खूपच चांगला प्रश्न आहे की फिमेल्समध्ये लक्षणं कमी असतात का, वेगळी असतात का, आर दे प्रोटेक्टेड? तर फिमेल्समध्ये आम्ही जनरली म्हणतो की मेनोपॉजच्या अगोदर इस्ट्रोजनमुळे त्या प्रोटेक्टेड असतात. त्यामुळे थोडंसं डिफरन्स आहे दोघांच्या प्रेझेंटेशन एजमध्ये आणि ओव्हरऑल इन्सिडन्समध्ये. पण आता हल्ली आपण बघतोय की बाकीचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणा, स्मोकिंग म्हणा, ओबेसिटी म्हणा, तेवढ्याच झपाट्याने त्या फिमेल्सनाही ग्रासलेलं आहे आणि त्यामुळे फिमेल्स म्हणजे स्त्रिया देखील आपल्याकडे आता त्याच स्पीडने मॅचअप करून येत आहेत आणि त्यामुळे जो इस्ट्रोजनचा आपण म्हणायचो की पूर्वी प्रोटेक्टिव्ह इफेक्ट होता तो आता काहीसा कमी होत चाललेला दिसतोय. त्यामुळे पूर्वी आमच्याकडे एक टेंडन्सी होती की फिमेल आहे ॲट दी एज ऑफ 40 प्रॉबब्ली नसेल त्यांना हार्टचा प्रॉब्लेम, पण आता आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, गाफील न राहता त्यांनाही सांगतो की तुमच्याही कुठल्याही सिम्पटम चेंजला तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि या सगळ्या गोष्टींमधनं अचूक निदान करून पुढची ट्रीटमेंट जर केली तर नक्कीच आपल्याला हृदयरोग टाळता येईल. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सचिन हुंडेकरी यांना आहे. डॉक्टर, उच्च रक्तदाबाची कारणं आणि लक्षणं कोणती असतात? त्याचबरोबर योग्य औषधोपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे आपण ब्लड प्रेशर मॅनेजमेंट करू शकतो का? मृदुला, आपण बघतोय की आजकाल भारतामध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. 30 नंतर प्रत्येक तिसऱ्या लोकांना आजकाल उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय. त्यातले बरेचसे रुग्ण जे आहेत त्यांना उच्च रक्तदाबाचे काहीही त्रास नसल्यामुळं किंवा त्याची लक्षणं साधारणतः काही नसल्यामुळं ते अनडायग्नोस असतात किंवा त्यांचं निदान प्रॉपर होऊ शकत नाही आहे. आपण जर बघितलं तर हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब या आजाराला सायलेंट किलर असंही संबोधलं जातं. कारण या हायपरटेन्शनचा किंवा हाय ब्लड प्रेशरचं काहीही त्रास काही लोकांना नसतो. ऑलमोस्ट 85% ऑफ पेशंट्सला काही त्रास नसल्यामुळं त्यांचा आजार हा साधारणतः पेशंट डॉक्टरकडे दुसऱ्या आजाराशी जातो आणि साधारणतः ताप आल्यानंतर किंवा डॉक्टरांच्या रुटीन व्हिजिटमध्ये किंवा रेग्युलर चेकअपमध्ये त्यांना कळतं की त्यांचा ब्लड प्रेशर जास्त आहे. बाकी 10 ते 20% लोकांमध्ये धडधड होणं, घाम जास्त येणं, थकल्यासारखं वाटणं, डोकं दुखणं किंवा चक्कर येणं असे लक्षणं असू शकतात. उच्च रक्तदाब हा आजार जो आहे तो जीवनशैलीतल्या बदलानंतर कंट्रोलमध्ये येऊ शकतो, पण काही लोकांना त्यासोबत मेडिसिनची गरज पडू शकते. तर
आपल्याला ज्यावेळेस आपल्याला समजलं की आपला रक्तदाब उच्च आहे, अशा वेळेस आपली जीवनशैली चेंज करणं, डॉक्टरांची व्हिजिट करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर गरज पडली तर ते तुम्हाला मेडिसिन देतात. तर मेडिसिननी हा उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये येतो. बऱ्याच वेळेस असं असतं की हा त्रास नसल्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा जर आपण गोळ्या घेतल्या तर त्याची सवय लागेल आणि त्या गोळ्याचे साईड इफेक्ट असतील, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण उच्च रक्तदाबामुळेच पेशंटला जास्त त्रास होतो, नाहीतर त्यांच्या गोळ्यांनी पेशंटला काही त्रास होत नसतोय. उच्च रक्तदाबामुळे बऱ्याच पेशंटच्या किडनीवर सूज येते, ब्रेनमध्ये पॅरालिसिसचा अटॅक येतो, हार्ट अटॅकची रिस्क वाढते. तर यामुळं रक्तदाब कंट्रोल करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनशैलीतले बदल, जसं की आपल्या जीवनामध्ये आपण ॲज अ इंडियन आपण प्रत्येक भारतीयामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. आपल्या जीवनामध्ये साधारणतः आपण प्रत्येक दिवशी 10 ते 12 ग्रॅम मीठ घेतो, की जे की साधारणतः रिकमेंडेड आहे 5 ते 6 ग्रॅम. तर ऑलमोस्ट आपण डबल क्वांटिटीमध्ये मीठ घेतो, ती जी काही सवय असते आपल्या लहानपणीपासून. तर त्यामुळं उच्च रक्तदाबाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपण व्यायाम न करणं, इन्क्रीजिंग स्ट्रेस म्हणजे आपल्याला आजकाल बघितलं आपण की मेट्रो लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रेस वाढलेला आहे. इवन रुरल कम्युनिटीमध्ये पण बघितलं आपण की प्रत्येक इथे मोबाईलचा वापर जास्त केला जातो, जंक फूड्स वाढत चाललेले आहेत आणि बऱ्यापैकी साधारणतः आपलं जे काही व्यायाम आहे तो कमी झाल्यामुळे उच्च रक्तदाबाचं प्रमाण खूप वाढत आहे. तर यासाठी मी एकच निवेदन करेल की प्रत्येकाने आपल्या वयाच्या 30 वर्षानंतर आपला रक्तदाब चेक करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपला रक्तदाब चेक केल्यानंतर आपल्याला असं आढळलं की आपल्याला उच्च रक्तदाब आहे, तर त्याचं ट्रीटमेंट करणं आणि ते कंट्रोलमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अजित कुमार जाधव यांना आहे. डॉक्टर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांचा काय संबंध आहे? त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट ब्लॉकेज होऊ शकतं का आणि हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कुठली आहेत? आपण जसं बघतो की कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉल, अनुक्रमे गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. तर ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि हृदय रक्तवाहिन्यामध्ये होणारे ब्लॉकेजेस याचा फार घनिष्ठ संबंध आहे. बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल, जसं की तुमचं 190च्या वरती जर त्याची व्हॅल्यू असेल तर डेफिनेटली त्या LDL कोलेस्ट्रॉलमुळे हृदयातल्या रक्तवाहिनीमध्ये प्लाक तयार होणं आणि त्या प्लाकचं रूपांतर मल्टिपल ब्लॉकेजेसमध्ये होणं हे होऊ शकतं. आणि मल्टिपल ब्लॉकेजेस किंवा एक्सेसिव्ह ब्लॉकेजेस कॅन कॉज रिडक्शन इन द हार्ट फ्लो. तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये येणारे ब्लॉकेजेस आणि त्यामुळे होणारा हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं आणि ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडे कमी गेल्यानंतर हृदयाचं स्नायूचं डॅमेज होणं, ह्याच गोष्टींमुळे आपल्याला हार्ट अटॅकची लक्षणं दिसू लागतात. जसे की छातीमध्ये दुखणं, दम लागणं, वारंवार जिने चढताना किंवा जास्त घाम येणं, ही लक्षणं ही हृदयविकाराची आहेत. आणि तसाच त्यामुळे हृदयविकार होऊ नये किंवा हृदयविकार टाळण्यासाठी आपल्याला LDL कोलेस्ट्रॉल कमी ठेवणे आणि HDL कोलेस्ट्रॉल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल वाढवणे याची औषधं आणि जीवनशैली दोन्हीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर विक्रांत खेसे यांना आहे. डॉक्टर, हृदयविकार तपासण्यासाठी कुठल्या चाचण्या उपलब्ध आहेत? त्याचबरोबर अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास अशा कुठल्या उपाययोजना उपलब्ध आहे ज्यामुळे आपण तात्काळ आपला जीव वाचवू शकतो? सगळ्यात इम्पॉर्टंट 3 तपासण्या आहेत हार्टसाठी. पहिलं तर ECG आहे, दुसरा 2D एको आणि तिसरं म्हणजे TMT. ECG असा बेसिक टूल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जर चेस्ट पेन झालं, दम लागत असेल, तर त्या हार्ट रिलेटेड जर काही आजार असेल तर ECGवर प्रायमरीली आपल्याला अंदाजा येतो. दुसरं म्हणजे 2D एको असतो, म्हणजे हार्टची सोनोग्राफी. बेसिकली त्याच्यात आपल्याला हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे, व्हॅल्व्स कसे आहेत, लिकेजेस आहेत का, हार्टचं फंक्शन कसं आहे ते आपल्याला त्याच्यात कळतं. तिसरं म्हणजे स्ट्रेस टेस्ट असतं. स्ट्रेस टेस्टचा ॲडव्हान्टेज असा आहे की ही टेस्ट जी आहे ती चालून होते. ECG एको ही टेस्ट जी आहे ती रिलॅक्स स्टेटमध्ये असते. म्हणून ॲडव्हान्टेज स्ट्रेस टेस्टला असा आहे की जर चालताना रक्तपुरवठा जर कमी पडत असेल तर तो स्ट्रेस टेस्टमध्ये ECGवरती दिसून येणार. चौथं म्हणजे आता ॲडव्हान्स जर बघायला गेलं तर CT कोरोनरी अँजिओग्राफी म्हणून असतं. आता यंग पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये काही सिम्पटम्स नाही आहेत, खूप हाय रिस्क आहेत, स्मोकर आहेत, CT कोरोनरी अँजिओग्राफी असं करता येईल. पण ह्याच्यामध्ये ह्याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी थोडीशी कमी राहते. स्पेसिफिकली जे ओल्ड पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये खूप कॅल्शियम जमा असतं, त्याच्यात त्याची सेन्सिटिव्हिटी थोडीशी कमी होऊन जाते. म्हणून प्रायमरीली ECG, 2D एको आणि स्ट्रेस टेस्ट ह्या इम्पॉर्टंट तपासण्या आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे विदाऊट डायग्नोसिस म्हणजे हार्ट अटॅक आलाय की नाही, त्याच्यात असे काही रिकमेंडेशन्स नाही आहेत की ही गोळी दिली म्हणजे ॲटलिस्ट ECG झाला पाहिजे, डायग्नोसिस झालं पाहिजे आणि मग त्याला ब्लड थिनर्स वगैरे असे चेस्ट पेन कमी होण्याच्या गोळ्या येतात.
जर इन केस असे काही पॉसिबिलिटीज आहेत, ॲस्पिरिन म्हणून असते, माउथ डिझॉल्विंग ॲस्पिरिन, अशी एक ट्राय करता येते. पाण्यात 1 ग्लासमध्ये पाणी, त्याच्यासोबत ॲस्पिरिन घेऊ शकतो आपण. दुसरं म्हणजे एक सॉर्बिटेड येते, जिभेखाली ठेवता येते ती. पण हे सगळं नो स्टँडर्ड गाईडलाईन्स हॅव नॉट रिकमेंडेड एनी लाईक दिस. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर ईश्वर जनवर यांना आहे. डॉक्टर, कार्डिओ किडनी मेटाबॉलिक डिसीज म्हणजे काय? त्याचबरोबर हृदयविकाराच्या रुग्णांसाठी याचा कितपत धोका असतो आणि मधुमेहाचा याच्याशी काय संबंध आहे? परत सगळं येऊन डायबिटीज आणि लाईफस्टाईल याच्या भोवतीच फिरतं. डायबिटीज जर तुम्हाला असेल तर इट इज कन्सिडर्ड ॲज हार्ट डिसीज. म्हणजे एखाद्या माणसाला डायबिटीज झालं असेल तर आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हाला हार्ट अटॅक आलाय असं स्वतःला ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. डायबिटीज झाल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होणं, किडनीमध्ये रक्तपुरवठा कमी होणं, किडनी डॅमेज होणं, डायबेटिक नेफ्रोपॅथी ज्याला आम्ही म्हणतो, विच इज अ स्टार्टिंग ऑफ रिनल फेलियर, आणि या सगळ्या गोष्टींचं एकमेकात बरंचसं इंट्रिकेट रिलेशनशिप आहे. कार्डिओ, मेटाबॉलिक आणि किडनी प्रॉब्लेम. मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये जर आपण ॲड केले, ओबेसिटी, डायबिटीज, सिडेंटरी लाईफस्टाईल, आणि या सगळ्या गोष्टींचं एकदा कन्कॉक्शन जर झालं तर इट इज गोइंग टू कल्मिनेट इन टू अ बॅड प्रॉब्लेम विच इज कॉल्ड एज कार्डिओ मेटाबॉलिक अँड किडनी प्रॉब्लेम. हार्टमुळे किडनीला डॅमेज, किडनीमुळे हार्टला डॅमेज, आणि त्याच्यामध्ये भर आपल्या जीवनशैलीची. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा हृदयरोग, किडनीचे प्रॉब्लेम्स, अदर वॅस्क्युलर प्रॉब्लेम्स जसं ब्रेनमध्ये पॅरालिसिस होणे, गँग्रीन, या सगळ्या गोष्टींची झपाट्याने वाढ होते. आणि ह्या सगळ्यांचा घनिष्ठ संबंध मधुमेहाशी आहे, आणि मधुमेहाचा घनिष्ठ संबंध सिडेंटरी लाईफस्टाईल, स्मोकिंग याच्याशी आहे. त्यामुळे कार्डिओ, मेटाबॉलिक आणि किडनी प्रॉब्लेम्स दे ऑल गो हँड इन हँड, आणि यात जर आपण गुरफटले गेलो तर यातनं बाहेर पडणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर इज व्हेरी अप्रोप्रिएट इन कार्डिओ मेटाबॉलिक अँड किडनी प्रॉब्लेम्स. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सचिन हुंडेकर यांना आहे. डॉक्टर, मिनिमल इन्व्हेजिव्ह हार्ट सर्जरी म्हणजे काय? त्याचबरोबर कॅथेटरायझेशन प्रक्रिया आणि स्टेंट प्लेसमेंट यांच्यामध्ये काय फरक आहे, आणि तुम्ही कसं ठरवता की कुठल्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे? मृदुला, हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलेला आहे. प्रत्येक पेशंटचे नातेवाईक ज्यावेळेस पेशंटची अँजिओग्राफी होते त्यावेळेस दुविधेमध्ये असतात की आपल्या पेशंटसाठी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट हे काय असणार आहे, सगळ्यात चांगला उपचार काय असणार आहे. साधारणतः अँजिओग्राफी झाल्यानंतर आपल्या ब्लॉकेजच्या पर्सेंटेजनुसार साधारण डॉक्टर आपल्याला 3 ऑप्शन देतात. काही लोकांना मेडिसिनवर क्युअर करता येतं किंवा मेडिसिनवर कंट्रोल करता येतं. काही लोकांना अँजिओप्लास्टी रिकमेंड केली जाते, ज्यात आपण ब्लॉकेजला बलूननी दूर करून त्यात स्टेंटचं प्लेसमेंट, म्हणजे आपण त्यात एक स्प्रिंग जी म्हणतो आपण ते टाकले जाते. आणि थर्ड ऑप्शन असतं बायपास सर्जरी, ज्याला की आपण ओपन हार्ट सर्जरी असे म्हणतो. ओपन हार्ट सर्जरीमध्ये एक ट्रॅडिशनल अप्रोच असतो, ज्यात आपण आपलं जे कॉलर बोन आहे किंवा जो आपलं एक ब्रेस्ट बोन जे म्हणतो आपण त्याला कट करतो, आणि त्याच्या थ्रू आपण एक बायपास सर्जरी करतो. आता त्यात नवीन एक ऑप्शन आहे ज्याला आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह बायपास सर्जरी म्हणतो, ज्याच्यात आपल्याला बोन न कट करता आपण रिब्सच्या मधून एक थोरॅकोस्कोपीद्वारे किंवा रोबोटिक असिस्टेड सर्जरीद्वारे आपण ते ब्लॉक काढू शकतो. साधारणतः असं असतं की एखाद्या पेशंटला, यंग पेशंटमध्ये स्पेशली ज्यावेळेस पेशंटला हृदयाचा हार्ट अटॅक येतो किंवा हृदयविकार होतो, तर ॲक्यूट हार्ट अटॅकमध्ये बायपास ही केली जात नाही आहे. तर अशा वेळेस अँजिओप्लास्टी हाच एक ऑप्शन असतो. तर अशा वेळेस साधारणतः ज्यावेळेस पेशंटला हृदयाचा ॲक्यूट हार्ट अटॅक आलेला आहे त्यावेळेस पेशंटचं हृदय कमकुवत असतं, अशा वेळेस अँजिओप्लास्टी ही साधारणतः केली जाते. त्याला आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतो. या अँजिओप्लास्टीमध्ये आपण ब्लॉकेजला बाजूला करून स्टेंट प्लेसमेंट करतो, ही स्टँडर्ड प्रोसिजर असते. पण आजच्या जमान्यामध्ये इमेज गायडेड अँजिओप्लास्टी करतो आपण, ज्यामुळे की परत रिपीट रिव्हॅस्क्युलेशन म्हणजे परत आपल्याला ऑपरेशन करायची रिस्क खूप कमी होते. तर त्यामुळं आजकाल OCT किंवा आयवस असे एक आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे, ज्यामध्ये आपण हृदयाच्या व्हेसलची सोनोग्राफी करून बघू शकतो की नसची डायमीटर किती आहे, लेंथ किती आहे, कॅल्शियमचं एक्सटेंट कसं आहे. त्यानंतर बरेच नवीन टेक्नॉलॉजी जसं की आपल्या रोटाब्लेशन आहे किंवा मग इंट्राव्हेस्क्युलर लिथोट्रिप्सी आहे, ज्यांनी आपण हृदयातले हार्ट ब्लॉक पण काढू शकतो आणि त्यात स्टेंट प्लेसमेंट करून वी कॅन हॅव गुड लाईफ. तर साधारणतः पेशंटला अँजिओप्लास्टी किंवा बायपास हे चूज करताना आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेले ऑप्शन्स आणि डॉक्टरांचा सल्ला यांचा सगळा विचार विमर्श करून आपण एक इन्व्हेजिव्ह किंवा नॉन इन्व्हेजिव्ह अप्रोच पेशंटसाठी देतो, आणि नंतर आपण त्याचा एक हार्ट टीम अप्रोच बनवून त्याचा एक डिसिजन घेऊन वी गिव्ह द ऑप्शन टू द पेशंट. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अजित कुमार जाधव यांना आहे. डॉक्टर, अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे कुटुंब, परिवार यांच्याशी आपल्या प्रत्यक्षात भेटीगाठी होत नाही, त्यामुळे एकटेपणा जाणवतो. यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का? नक्कीच. हे महत्वाचं आहे की आजकालच्या
डिजिटल युगामध्ये आपण शारीरिक गाठीबिटी आपल्या सध्या फिजिकल मीटिंग्स होत नाही आहेत आणि त्यामुळे थोडासा एकलकोंडेपणा किंवा एकटेपणा म्हणा वाढत चाललेला आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे म्हणा की हा जो एकटेपणा आहे तो आज मनुष्याला वाईट सवयींमध्ये जसं की धूम्रपान, अतिमद्यपान आणि अनहेल्दी बाकी जीवनशैली यासारख्या ठिकाणी घेऊन जात आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती होत आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे विकार वाढत चाललेले आहेत. IT पॉप्युलेशन आणि या सगळ्या लोकांमध्ये हे विकार किंवा डिप्रेशन ह्यासारख्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि त्या सर्वाचा परिणाम हा आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसवर होत आहे. हृदयाच्या बाकी विकार वाढत चाललेले आहेत. ते कमी करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून मैत्रिणीचा आधार घेऊन आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि सोशल मीडियाचा लिमिटेड वापर करणं हा त्याच्यासाठी एक उपयुक्त पर्याय आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर विक्रांत खेसे यांना आहे. डॉक्टर, हृदयविकाराच्या व्यवस्थापनात रेग्युलर ब्लड प्रेशर चेकअप, जीवनशैली, आहार, व्यायाम याचं काय महत्त्व आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे न्यूली डायग्नोज्ड हायपरटेन्शन किंवा डायबिटीसचे पेशंट्स असतात त्याच्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा सगळ्यात पहिला चांगला पर्याय आहे. म्हणजे प्रत्येक वेळीच ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज झालंय तर गोळ्या खाणे हा पर्याय नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईलमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. आपला कामातला जो ताणतणाव आहे तो कमीत कमी ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे डाएट आहे. डाएटमध्ये असं कुठलं डाएट असं नसतं की ते परफेक्ट आहे. ओव्हरऑल म्हणजे डाएट म्हणजे लो सॉल्ट, लो शुगर, लो कार्बोहायड्रेट, लो प्रोटीन, हाय प्रोटीन डाएट, लो फॅट, लो ट्रान्स फॅट डाएट असा डाएट फॉलो केला पाहिजे. डाएट फॉलो करताना असा पर्याय शोधला पाहिजे की तो सस्टेनेबल आहे. नाहीतर फक्त 1 महिनाभर डाएट केला आणि त्याच्यानंतर तो सोडला त्याचा काही फायदा होत नाही. तिसरं म्हणजे एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमध्ये ॲटलिस्ट 40 मिनिट्स 5 टाइम्स अ वीक असं रिकमेंड केलं जातं. मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज असलं पाहिजे, म्हणजे ब्रिस्क वॉक असलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. चौथं म्हणजे वेट लॉस आहे. ॲटलिस्ट 10% वेट लॉस झालं पाहिजे, जेणेकरून ब्लड प्रेशर कमी होण्याचं बेनिफिट किंवा शुगर कंट्रोल होण्याचं बेनिफिट आपल्याला भेटू शकतं. तर दुसरा प्रश्न असा होता की जसं ब्लड प्रेशर मॅनेजमेंट आहे किंवा मॉनिटरिंग आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं सरांनी सांगितलं की 85% लोकांना काहीच त्रास होत नाही, 10 ते 15% लोकांना काही त्रास होतो, जसं की डोकेदुखी वगैरे होतं. तर याला माहिती करण्यासाठी याला चेक करणं खूप गरजेचं आहे. असं खूप वेळा होतं की पेशंटचं ब्लड प्रेशर 180 आहे, 200 आहे, पण पेशंटला विश्वास नाही होणार. सो याला चेक केल्याशिवाय त्याला आपण माहितीच करू शकत नाही. सो रेग्युलर मॉनिटरिंग ऑफ ब्लड प्रेशर ॲटलिस्ट 6 मंथ्स, वन्स इन 6 मंथ्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? डॉक्टर ईश्वर जनवर. आपण कोविडच्या पॅन्डेमिकमधनं बाहेर पडलेलो आहोत आणि कार्डिओवॅस्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्सच्या पॅन्डेमिकमध्ये पुढे सरकत आहोत. त्यामुळे मी एकच सांगेन, हेल्थ इज वेल्थ अँड प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही कार्डियक प्रॉब्लेम्स, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळे प्रॉब्लेम्स प्रिव्हेंट करू शकता आणि प्रिव्हेंट केल्यानंतर पुढची जी होणारी घालमेल आहे ती सगळी टाळू शकता. त्यामुळे प्रिव्हेन्शनकडे जास्त भर द्या. अडॉप्ट हेल्दी लाईफस्टाईल, अडॉप्ट हेल्दी इटिंग हॅबिट्स अँड आय एम शुअर you will all help yourself to prevent the deadly disease. डॉक्टर सचिन हुंडेकरी, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? हार्ट सर्जरी म्हणजे काय आणि ती कॅथेटरायझेशन प्रक्रिया आणि त्याचबरोबर स्टेंट प्लास्मेटपेक्षा कशी वेगळी असते, त्याचबरोबर रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे हे तुम्ही कशावरून ठरवता? मृदुला, हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलेला आहे. प्रत्येक पेशंटचे नातेवाईक ज्यावेळेस पेशंटची एन्जिओग्राफी होते त्यावेळेस दुविधेमध्ये असतात की आपल्या पेशंटसाठी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट हे काय असणार आहे, सगळ्यात चांगला उपचार काय असणार आहे. साधारणतः एन्जिओग्राफी झाल्यानंतर आपल्या ब्लॉकेजच्या पर्सेंटेजनुसार साधारण डॉक्टर आपल्याला 3 ऑप्शन देतात. काही लोकांना मेडिसिनवर क्युअर करता येतं किंवा मेडिसिन. डॉक्टर अजित कुमार जाधव. मी प्रेक्षकांना एवढं सांगू इच्छितो की आपल्या हृदयाची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे. 4 महत्वाचे पिलर्स किंवा 4 आरोग्याचे स्तंभ आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये रेग्युलर आणि चांगलं डाएट, त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य स्वतः चांगलं बनवू शकता आणि चांगली लाईफस्टाईल जगू शकता. आणि डॉक्टर विक्रांत खेसे, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना शेवटचा काय सल्ला द्याल? माझा मेसेज मेनली यंग पॉप्युलेशनला साठी आहे, कारण आजकाल यंग
मेल फिमेल दोघांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात झालेलं आहे. सो हे जे यंग पॉप्युलेशन आहे त्याच्यात इयरली चेकअप्स करणं, ECG, 2D echo, स्ट्रेस टेस्ट करणं, एक लिपिड प्रोफाईल करणं, स्पेसिफिकली ज्या पेशंट्समध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या घरामध्ये म्हणजे यंग असताना आईवडील यंग असताना त्यांना हार्ट अटॅक झाला असेल तर त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना रिस्क असते, म्हणून त्यांनी थोडंसं ॲग्रेसिव्हली चेक करायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही सगळेजण आज इथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही आलात, पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही सुद्धा अधिक माहितीसाठी आमच्या दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या फेसबुक पेजला लॉग इन करू शकता. त्याचबरोबर इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या उपक्रमासोबत जोडले जाऊ शकता. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.